नमस्कार. द मराठी डॉक्टर शो मध्ये आपलं स्वागत आहे. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात हृदय आणि त्याची काळजी घेणं खरंच खूप महत्वाचं झालं आहे, नाही का? अगदी खरं आहे. जीवनशैली खूप बदलली आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की अचानक हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा नेमकं काय करावं? कारण एक छोटीशी चूक सुद्धा धोकादायक ठरू शकते, पण योग्य माहिती असेल तर जीव वाचवता येतो. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीने काय पावले उचलायला हवीत? उत्तम. तर डॉक्टर, सुरुवात करूया. हृदयविकाराचा झटका म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्की. बघा, हृदयविकाराचा झटका म्हणजे काय, तर हृदयाला रक्त पुरवणारी जी नस असते, रक्तवाहिनी, ती अचानक ब्लॉक होते. म्हणजे तिथे रक्ताची गुठळी अडकते किंवा चरबीमुळे ती बंद होते आणि त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळणं बंद होतं. ऑक्सिजन नाही मिळाला की ते स्नायू काम करेनासे होतात, म्हणजे निकामी व्हायला लागतात. अरे देवा, म्हणजे ही एक प्रकारची आणीबाणीच झाली की नाही? अगदी. ही एक गंभीर वैद्यकीय आणीबाणी आहे. इथे प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. मला एक विचारायचं होतं, अनेकदा लोक पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक यात गोंधळतात. हार्ट अटॅक जीव घेणा ठरू शकतो. मग त्याची लक्षणं सामान्य माणसाला कशी ओळखता येतील? हा महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात कॉमन म्हणजे बहुतेक वेळा दिसणारं लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी दुखणं. पण हे दुखणं नुसतं दुखणं नसतं. म्हणजे तीव्र वेदना, दाब आल्यासारखं वाटणं किंवा छातीवर कुणीतरी वजन ठेवलं असं वाटणं. अच्छा, दाब किंवा जडपणा. हो. आणि ही जी अस्वस्थता आहे ती कधी कधी जबड्याकडे, मानेकडे, पाठीकडे किंवा विशेषतः डाव्या खांद्याकडे आणि डाव्या हाताकडे पसरते. डाव्या हाताकडे हे ऐकले अनेकांकडून. हो, पण फक्त एवढंच नाही. काही वेळेला लक्षणं वेगळी असू शकतात. जसं की अपचन झाल्यासारखं वाटणं, मळमळणं किंवा उलट्या होणं. म्हणजे ऍसिडिटी वाटू शकते. हो, अनेक जण त्याला ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. याशिवाय खूप जास्त आणि अचानक आलेला थकवा, म्हणजे काहीही न करता थकल्यासारखं वाटणं, धाप लागणं. धाप लागणं. बरोबर. त्यामुळे कोणतीही अशी असामान्य शारीरिक तक्रार जी अचानक सुरू झालीये आणि थांबत नाहीये, तर तिच्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. खात्री नसेल ना, तरी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही चांगला. हे महत्वाचं आहे. म्हणजे थोडा जरी संशय आला तर काय करायला हवं? पहिलं पाऊल कोणतं? कारण बरेच लोक थांबतात, विचार करतात की बघूया, थांबेल दुखणं. किंवा अगदी संशय जरी आला की हा हृदयविकाराचा झटका असू शकतो, तर पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम ताबडतोब 108 किंवा तुमच्या भागात जो आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा नंबर असेल त्यावर कॉल करणं. ताबडतोब 108. हो, यात बिलकुल उशीर नाही करायचा. कारण लक्षणं सुरू झाल्यापासून ते उपचार मिळेपर्यंतचा वेळ जेवढा कमी असेल तेवढी रुग्णाच्या बचावाची शक्यता वाढते आणि हृदयाचं होणारं नुकसानही कमी होतं. आम्ही त्याला म्हणतो टाइम इज मसल. म्हणजे प्रत्येक वाया जाणारा मिनिट हृदयाचे स्नायू अक्षरशः मारत असतो. टाइम इज मसल म्हणजे वेळ वाचवणं म्हणजे हृदयाचे स्नायू वाचवणं. अगदी. मग डॉक्टर अनेक जण काय करतात, स्वतः गाडी चालवत जातात किंवा घरच्यांना सांगतात, चला पटकन गाडी काढा, हॉस्पिटलला जाऊया. तर तसं करण्याऐवजी रुग्णवाहिकाच का बोलावली पाहिजे? म्हणजे 108लाच का फोन करायचा? किंवा दुसऱ्या कोणाला तरी चालवायला लावून जाणं हे खूप धोकादायक आहे. का? कारण काय होऊ शकतं की कधीही चक्कर येऊ शकते किंवा व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते आणि गाडी चालवताना असं झालं तर मोठा अपघात होऊ शकतो. बरोबर आहे. त्या उलट जेव्हा तुम्ही 108ला कॉल करता तेव्हा येणाऱ्या रुग्णवाहिकेत प्रशिक्षित पॅरामेडिक्स असतात. ते डॉक्टर नसले तरी त्यांना प्रथमोपचार आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं याचं प्रशिक्षण असतं. ते गाडीतच रुग्णाची तपासणी सुरू करू शकतात, ऑक्सिजन देऊ शकतात, ECG काढू शकतात, काही आवश्यक इंजेक्शन्स देऊ शकतात. म्हणजे हॉस्पिटलपर्यंतच्या प्रवासातच उपचार सुरू होतात. हो, अगदी. आणि हा वेळ वाचवणं खूप महत्वाचं ठरतं. कधीकधी हाच उपचार जीव वाचवणारा ठरतो. आणि समजा कोणी आपल्यासमोरच बेशुद्ध पडलं तर? तर सगळ्यात आधी 108ला कॉल करायचा. त्यानंतर जर तुम्हाला ट्रेनिंग मिळालं असेल तर CPR सुरू करायचा. म्हणजे छाती दाबून आणि तोंडावाटे श्वास देऊन हृदयाचं आणि फुफ्फुसांचं कार्य सुरू ठेवायचा प्रयत्न करायचा. पण CPR येत नसेल तर फक्त 108ला कॉल करणं हेच सर्वात महत्वाचं. ठीक आहे. आता समजा 108ला फोन केला आहे, रुग्णवाहिका येत आहे आणि घरी जर ॲस्पिरिनची गोळी असेल तर ती घेण्याचा सल्ला कधीकधी दिला जातो.
त्याबद्दल काय सांगाल? हो, रुग्णवाहिकेला कॉल केल्यानंतर जर व्यक्ती शुद्धीवर असेल, बोलू शकत असेल आणि त्याला ॲस्पिरिनचे ॲलर्जी नसेल, हे महत्वाचं आहे. ॲलर्जी नसेल तर? हो, आणि जर घरात ॲस्पिरिन उपलब्ध असेल तर 325 मिलीग्रॅमची एक गोळी चघळून खायला सांगतात. चघळून? गिळायची नाही. नाही, चघळायची. कारण चघळल्याने ती तोंडातूनच रक्तात शोषली जाते आणि तिचा परिणाम लवकर सुरू होतो. जर 325 mgची नसेल तर लहान डोसची जी 81 mgची बेबी ॲस्पिरिन असते तिच्या 4 गोळ्या चघळायला सांगतात. अच्छा, 4 गोळ्या. आणि याने काय मदत होते? ॲस्पिरिन काय करतं ते रक्त पातळ करायला मदत करतं आणि जी रक्ताची गुठळी रक्तवाहिनीमध्ये अडकलेली असते ना, तिला अजून वाढण्यापासून थांबवतं. त्यामुळे कधीकधी त्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीतून थोडा रक्तप्रवाह पुन्हा सुरू होऊ शकतो. म्हणजे थोडा दिलासा मिळू शकतो. हो, पण हे लक्षात ठेवा, हे फक्त आपत्कालीन परिस्थितीत आणि शक्यतो वैद्यकीय सल्ला घेऊनच करायचं आहे. ॲस्पिरिनची ॲलर्जी असेल तर बिलकुल नाही घ्यायचं. नक्कीच. हे झालं सगळं झटका आल्यावर काय करायचं याबद्दल. खूप महत्वाची माहिती दिलीत. पण हे सगळं टाळण्यासाठी म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय करता येईल? प्रतिबंध हा नेहमी उपचारापेक्षा चांगला, नाही का? तर त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे निरोगी आणि संतुलित आहार. म्हणजे काय खायचं? भरपूर फळं, भाज्या, कडधान्य, सालासकट धान्य यांचा आहारात समावेश असावा. तेलकट, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, मीठ कमी वापरायचं. चरबीयुक्त पदार्थ कमी करायचे. आणि व्यायाम? चालवणं, पोहणं, जे आवडेल ते. याशिवाय कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्यावी लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धूम्रपान. अगदी. धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन पूर्णपणे बंद करायला हवं. ते हृदयासाठी अत्यंत घातक आहेत. आणि नियमित आरोग्य तपासणी. हो, वर्षातून एकदा तरी नियमित आरोग्य तपासणी करावी. म्हणजे काही धोका असेल तर तो वेळेत लक्षात येतो. कधीकधी डॉक्टर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रोज कमी डोसची ॲस्पिरिन घ्यायला सांगतात, पण ते स्वतःच्या मनाने कधीच सुरू करू नये. डॉक्टरांनी सल्ला दिला तरच घ्यावं. बरोबर. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं नीट ओळखणं, त्यात फक्त छातीत दुखणंच नाही तर इतर गोष्टींचाही समावेश आहे. हो, लक्षणं जाणवल्यास किंवा संशय आल्यास अजिबात वेळ न घालवता 108 ला कॉल करणं. बरोबर. स्वतः गाडी चालवत न जाता रुग्णवाहिकेतूनच हॉस्पिटलला जाणं. अगदी. आणि जर ॲस्पिरिन उपलब्ध असेल आणि ॲलर्जी नसेल तर आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती चघळणं. ही सगळी जीव वाचवणारी पावलं आहेत. अगदी बरोबर. ही माहिती असणं आणि योग्य वेळी योग्य कृती करणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. याने एखाद्याचा जीव वाचू शकतो. खरंच आज खूप मोलाची माहिती मिळाली. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपल्या जीवनशैलीतला असा कोणता एक छोटासा बदल असेल जो प्रत्येकाने आजपासूनच अंमलात आणला तर हृदयविकाराचा धोका खूप कमी होऊ शकेल. यावर आपल्या श्रोत्यांनी नक्की विचार करावा. नक्कीच. छोटे बदल पण मोठा फरक घडवू शकतात. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही वेळात वेळ काढून इतकी महत्वाची माहिती दिलीत. धन्यवाद.